नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. कापणीची रेसिपी पाहणार आहोत. गुळाच्या कापण्या करण्यासाठी इथे मी 1 वाटी गुळ हा पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर या वाटीने गुळ घेतलेला आहे, त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेणार आहे. तुम्हाला जर ते उकळून गुळ वितळायचं असेल तर वितळू शकता किंवा मग असं पाण्यामध्येही विरघळून घेऊ शकता. त्यानंतर याच वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचे पीठ चाळून स्वच्छ असे चाळून घेतलेले आहे व त्यामध्ये 2 चमचे बडीशेप मी बारीक करून टाकलेले आहे. तुम्हाला पावडर करायची असेल तर करू शकता, पण अशी जरा अवघड कुठली तर त्याची चव खूप छान लागते. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर व 1 चमचा बेसन पीठ टाकलेला आहे व हे सर्व छानपैकी असे आता आपण मिक्स करून घेणार आहोत. सर्व पिठे व विलायची पावडर सगळीकडे लागली पाहिजे व किंचित थोडेसे मीठ टाकलेले आहे व 1 चमचा तेलाचे कडकडीत असे मोहन या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे व त्यानंतर आपण जे गुळ वितळून पाणी तयार केलेलं आहे ते यामध्ये ओतून छानपैकी असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. अजिबात पाणी वापरायचं नाही. तेवढ्या पाण्यामध्ये बरोबर आपला पिठाचा गोळा होतो. जर कमी पडले तर अगदी 1 चमचाभर पाणी घ्या आणि जास्त झाली तर थोडेसे पीठ टाकून छान असा घट्टसर असा गोळा तयार करून घ्या. त्यानंतर पिठाचा एक मोठा गोळा घेऊन छान असा लाटून घ्यायचा. खूप जास्तही जाड ठेवायचं नाही व खूप पातळही लाटायचं नाही. अगदी मध्यम साईजमध्ये लाटायचे. जाड झाली तर ते खूप खाण्यास नको वाटते व पातळ झाली तर कडक होते. त्यानंतर यावर ते खसखस लावून घेऊन पुन्हा एकदा एक हात फिरून घ्यावा व कटरच्या साह्याने किंवा मग चाकूच्या साह्याने तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कापण्या कापून घ्या. अशा प्रकारे त्या कापून झालेली कापण्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. अगदी मध्यम आचेवरती तळायच्या. खूप फास्ट गॅसवरही नाही व कमी गॅसवरही तळायचे नाही. तर मध्यम गॅसवरती छान अशा तुम्हाला जसा कलर आवडेल तशा कलरमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. आखाडामध्ये कापण्या खायची, गरमागरम पाऊस व बाहेर कापण्या खायची मजा काय औरच असते. तर तयार झालेल्या आहेत आपल्या गरमागरम अशा कापण्या. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा.